Hello student, topic number 7 depreciation and lecture number 5th accounting treatment. डेप्रिसिएशनच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट या ठिकाणी दिल्यात म्हणजेच काय तर जर्नल एंट्रीज दिल्यात. ज्या जर्नल एंट्री आपण जर्नल टॉपिकमध्ये स्टडी केलेली आहे आणि त्याच या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. फक्त आपण वेगळ्या मेथडमध्ये इंट्रा त्याच रोल तोच आणि पोस्टिंग ही तेच करणार. The year of purchase first for purchase of assets for cash. जर एखादी असेट्स फॉर कॅश परचेस झालेली असेल तर असेट्स कम्स इन टू द बिझनेस अँड कॅश गोज आउट फ्रॉम द बिझनेस हा रूल त्याला यूज होणार. म्हणून असेट्स अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. जर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश, अदर बँक थ्रू ट्रान्झॅक्शन असेल तर बँक. असेट्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिंग असेट्स परचेस फॉर कॅश. Second, for purchase of assets on credit, assets comes in and assets account debit, assets comes in असणार आहे म्हणून. and then giver is a पर्सनल अकाउंटचा रोल या ठिकाणी अप्लाय होणार. जो गिवर आहे त्याचं नाव दिसणार म्हणून सप्लायर और पार्टीज अकाउंट म्हणजेच त्या ठिकाणी गिवर जो कोण असेल त्याचं नाव दिसणार. XYZ इज अ गिवर. Purchase assets on credit. Third, for the individual expenses incurred to put the assets into operations. म्हणजेच एखादी असेट्स जी आहे ही आपण परचेस केलेली आहे आणि त्यावरचा जो काही एक्सपेन्सेस असेल तो चार्ज झालेला असेल तर त्या असेट्सच्याच हेडिंगमध्ये येतो आहे. म्हणून असेट्स अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. देन फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन चार्ज करतो आहे. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे, लॉस डेबिट साईडला येतो आहे म्हणून डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू तो चार्ज होतो आहे किंवा असेट्समधून गोज होतो आहे, आउट होतो आहे आणि म्हणून जेवढा असेट्समधून आउट होते तेवढे अमाऊंट त्या ठिकाणी दिसणार. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट गोज आउट फ्रॉम दी असेट्स. बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट प्रिपेअर केलं जातं आणि त्याचा जो बॅलन्स असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आहे. अशा वेळेला डेप्रिसिएशन हे डेबिट साईडला असतं आहे जसं की आता 4th नंबरला दिसते. जे ट्रान्सफर होते तेव्हा अदर साईडला म्हणजेच क्रेडिटला जाणार आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. देन सेकंड इयर टुवर्ड्स सेम्स आहे तशीच एंट्री होणार. फक्त त्यामध्ये एखादी असेट्स इन्क्रीज झालेली असेल तर इन्क्रीज झालेल्या असेट्सची एंट्री येणार. डेप्रिसिएशनची एंट्री आहे तीच राहते. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. ॲट द एंड ऑफ द इयर सेम आपण ज्या वेळेला एंड करणार त्यावेळेला असणारा प्रॉफिट लॉस ट्रान्सफर करणार डेप्रिसिएशनला. तीही एंट्री आपली सेम होते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. देन ड्युरिंग द इयर ऑफ सेल्स, त्याच पिरियडमध्ये जर आपण सेल करत असू तर सेल्स करतो आहे म्हणजे असेट्स जेव्हा परचेस करतो आहे तेव्हा डेबिटला दिसते तर सेल करतो तेव्हा क्रेडिटला दिसते. मग ह्या वेळेला आपण असेट्स ती किती यूज केलेली आहे. ज्या वेळेला आपण सेल करतो आहे सेल करण्याच्या दिवसापर्यंत आपण ती यूज केली आहे. मग यूज केली आहे म्हणजेच त्या पिरियडचा आपल्याला डेप्रिसिएशन हा चार्ज करावा लागतो आहे आणि म्हणून 3 टर्म दाखवल्या जातात. एक म्हणजेच जेवढी यूज झालेली असेल त्या यूज पिरियडपर्यंत डेप्रिसिएशन. सेकंड म्हणजेच ती असेट्स सोल्ड करायची आणि थर्ड म्हणजेच त्या असेट्समुळे प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हा व्हेरीफाईड करायचा. फर्स्ट डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स. जेवढ्या पिरियडपर्यंत किंवा जेवढा मंथ किंवा जेवढा डेज आपण ती असेट यूज केली त्याचं डेप्रिसिएशन. देन सेलची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू असेट्स. देन सेल ऑफ असेट्स ॲट प्रॉफिट. बँक अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट. जर प्रॉफिट झालेला असेल तर ट्रान्सफरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट जो झालेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फॉर सेल ऑफ असेट्स ॲट लॉस, जर लॉस झालेला असेल तर बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. एंट्रीचे रोल जर लक्षात असतील आपल्या तर लगेच लक्षात येतं एंट्री काय आहे ती. ट्रान्सफरिंग लॉस ऑफ प्रॉफिट अँड लॉस वाईस वर्सा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू लॉस ऑन सेल ऑफ असेट्स.
डेप्रिसिएशन ऑफ रिमेनिंग असेट्स, आता या ठिकाणी उरलेले जे असेट्स आहे, 4 असेट्स परचेस केलेले असतील तर त्यापैकी एक सेल केली आहे, रिमेनिंग ज्या 3 असेट्स आहेत त्याचं डेप्रिसिएशन चार्ज करायची सेम जी मेथड आहे ती, जसं की आपल्याला 4 नंबरला दिसते, B1ला दिसते सेम, किंवा C1ला दिसते. मग अशा तीच एंट्री आपली रिपीट होणार, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स. नेक्स्ट, ॲट द एंड ऑफ द इयर बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे देखील आपण अगोदर केलेलं आहे, जसं 5ला दिसते, किंवा B2ला दिसते, किंवा C4ला दिसते. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ट्रान्सफर करून दाखवते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेप्रिसिएशन ट्रान्सफर होतं आहे प्रॉफिट अँड लॉसला, म्हणून तीच एंट्री रिपीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट, अशी आपली एंट्री होते. आता ह्या ज्या एंट्री आहेत आपण डायरेक्ट पोस्टिंग करतो त्यावेळेला एंट्रीही लक्षात ठेवायची काही गरज पडत नाही, पण ज्या एंट्री आहेत त्या आपल्या सगळ्या रूल वाईज आहेत आणि त्यामुळे त्याचा रेफर करायला काहीच हरकत नाही. आपले 3ही रूल चांगले पाठांतर करा, पर्सनल, रिअल, नॉमिनल, आणि त्यानंतर एंट्र्या लक्षात घ्या. थँक्यू.